12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या बीडच्या परळीतील श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी खरं तर बघायला मिळते। दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे। महाशिवरात्रीनिमित्त वैद्यनाथाची अलंकारिक महापूजा देखील पार पडते आहे, तर मंदिराला फुलांची आणि विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय मुंडे यांनी। बघूयात। तर नेमकं कसं वातावरण हिंगोलीमध्ये आहे ते जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, आपण दृश्य काहीशी बघू शकतो, सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून। सध्याचं काय वातावरण तिथलं? 12 वाजता परळी वैद्यनाथ मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते। भाविकांनी रात्री 12 वाजल्यापासूनच मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। हे ज्योतिर्लिंग प्रसिद्ध असून 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वे ज्योतिर्लिंग आहे। त्यामुळे मंदिरामध्ये दर्शनासाठी बाहेर राज्यातून देखील नागरिक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। भक्त आता दर्शन घेतल्यानंतर समाधान व्यक्त करत आहेत। तर दुसरीकडे पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासनाकडून भक्तांसाठी चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे। एकंदरीतच पाहता महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि भक्तांची गैरसोय होऊ नये याची देखील पुरेपूर काळजी घेतली जात आहे। सकाळपासूनच या मंदिरामध्ये भक्तांची आता गर्दी पाहावयास मिळत आहे आणि जसजसा वेळ होत आहे तसतशी या मंदिरामध्ये भक्तांची गर्दी वाढत आहे। त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ही भक्तांची गर्दी राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे। हो, नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।